29 तारखेला 7 वाजता निघालो आम्ही. आता रस्ता हा खूप चांगला रस्ता आहे. हे सगळ्या दलदलीतून यावं लागलं. कटार आश्रमात हे दोघं आणि पुढे एक दोघं आहेत. ते दोघं 4 जण आणि मी एक 5 असे आहेत. हा एकदम चांगला रस्ता, कोरडा. शूज सगळे चिखलाने भरून गेले माझे. आम्ही 2-5 मिनटं थांबलेलो आहे विश्रांती. हा रस्ता ही नर्मदा मैया आहे आणि हा रस्ता. इथे सगळेजण थांबलेले आहेत. अली बुद्रुक हे कोणचं गाव आहे? अली बुद्रुक गाव आहे. आणि हा नर्मदा परिक्रमा मार्ग. हा खूप चांगला मार्ग आहे. सगळ्या चिखलातून गेलो आम्ही. मला तर थोडीशी काळजीच वाटत होती. एवढ्या चिखलातून एकटा असताना जरा अवघड आहे. सोबत बरोबर असेल तर आपण रस्त्याने जावं का, पण हा रस्ता चांगला आहे. हे डोंबिवलीचे आहेत. आडनाव काय? शृंगारपुरे. हां, त्यांनी थांबवलं. आम्ही थोडंसं पुढे आलो होतो. हे आणि त्यांच्या पत्नी. सगळ्यांना उत्सुकता असते. माझं नाव शिरीष कुलकर्णी. नाही, मी नाशिकची आहे. हो. ह्यांनी 2 वर्षापासून सेवा सुरू केली आहे. 2 वर्ष झाली ना? मी आत्ता आलो. 1 वर्ष झालं. पण हे बांधायला वगैरे म्हणजे तुम्ही केली आहे का परिक्रमा? अच्छा. हे टोकसरचं टोकसर ना? टोकसरचा गौमुख आश्रम आहे हा. हां, ह्या रस्त्याने आम्ही आत आलो. हे मंदिर आहे. तिथे थांबणार थोडंसं. हे टोकसर गोमुख जनकल्याण समजते दोगणे बाके. आश्रमचा परिसर आहे, कार्यालय. पीतनगर आहेत, पीतनगर. इथे थांबलोय थोड्या वेळ. इथून रावेर खेडीला मुक्काम करायचा विचार आहे. ही सगळी मंडळी मला महाराष्ट्राची आहेत. हे लोक जळगाव, पुण्याची जवळपासचे भीमाशंकर इथली मंडळी आहेत. हनुमंतांचं मंदिर. सगळ्या जणांना थोडेसे हे बाबाजी आहेत. नमस्ते बाबाजी. नर्मदे हर.